संगम घरत वरचे ओलेचा हा खेळाडू जबरदस्त बॅटिंग त्याने केली होती मागच्या मॅच मध्ये. मात्र पंचांचा ग्रीन सिग्नल येतोय, गेम ऑन होते. सलामीचा गोलंदाज तयार होते. बंटीसाठी हा बॉल भरपूर चांगला फटका येते. मात्र एक विकेट गेला. क्षेत्ररक्षक चेंडू मागे धावतोय, पाहायचे तेव्हा त्या चेंडूची अडवणी होईल शेवटपर्यंत. तोपर्यंत 2 धावा चपलाईने पूर्ण केल्यात. चांगली रनिंग बिटवीन द विकेट, तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण या बॉलवरती पाहायला मिळालं आणि 2 धावेनं खातं गुलं गेलंय. पहिल्या मॅच मध्ये ज्या काही संघांनी चुका केल्यात ना त्या मात्र कव्हर करण्याची आता वेळ आली आहे. कारण की आता मात्र या मॅच मध्ये संघर्ष करावा लागेल. कारण की लुजर वर्चस लुजर, इथून जर सामना गमावला तर घरचा रस्ता पकडावा लागेल. महेंद्र सर, तर नक्कीच अस्तित्वाची लढाई असेल. रॉयल म्हणजे राजा आणि राजाचं राजपण इथे दाखवावं लागेल. इथून मात्र बिग हिट आलाय, चेंडू जातोय, पंचांचा इशारा येतोय, सीमा पार षटकार. भरपूर चांगला संगीत. कारण की इथे मात्र बंटी पाटीलच्या बॅटमधनं जो षटकार येताना आपण पाहिला. कारण की या खेळाडूच्या नावावरती अनेक सारे विक्रम आहेत. 8 बॉलवरती 8 षटकार, त्यानंतर 10 चेंडूवरती अर्धशतक, असे काही विक्रम या खेळाडूच्या नावावरती आहेत. आणि तो खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आहे. यावेळचा बॉल इथे मात्र लाऊड अपील मैदानाच्या आतमध्ये. विकेटचं होईल पतन, बिग विकेट मैदानातून बाहेर. बंटी पाटील बॅक टू द डगआउट. जे इथून मात्र आपण आवाज ऐकला दिनेश पाटील देवली, ज्यांच्या माध्यमातून सलग 3 वर्ष पनवेल प्रीमियर लीगसाठी मोफत गाणं दिलंय. त्यांचं देखील या सामन्यांच्या माध्यमातून हार्दिक आभार व्यक्त करतोय. नक्कीच नक्कीच त्यांचं कौतुक व्हायलाच हवं. कारण की 3 वर्ष मोफत संगीत आणि एक सुसज्ज असा आवाज आपल्या परिसरामध्ये गाजलेला सिंगर आपल्याला पाहायला मिळतोय. आणि त्यांच्या माध्यमातून हे पनवेल समालोचक असोसिएशनच्या माध्यमातून जी जी स्पर्धा ठेवली आहे ना, त्यासाठी इथे मात्र सुमधुर संगीत त्यांच्या आवाजानं आपल्याला ऐकायला मिळतोय. त्यांचंही करूया कौतुक. मात्र वळूया मॅचकडे. धक्का क्रमांक पहिला मैदानाच्या आतमधून बाहेर झाल्यानंतर आता मात्र नवीन फलंदाज येतोय. संघाचा संघनायक राहुल काटे, संग्राम 11 इथलं संघाचा संघनायक आपल्याला पाहायला मिळेल. मागच्या मॅच मध्ये सर या फलंदाजानं 2 बॅक टू बॅक षटकार लगावले होते. त्यानंतर संयम राखू शकला नाही आणि तो फलंदाज बाद झाल्यानंतर संघ थोडासा अडचणीमध्ये सापडला होता. आता मात्र संघनायकाची भूमिका त्याला बजावावी लागणार आहे या मॅच मध्ये. नक्कीच म्हणतात ना, अति घाई संकटात नाही. इथं मात्र घाई करून चालणार नाहीये. एक चांगल्या रणस्थितीमध्ये पोचवावं लागेल. सुरेख चेंडू, तेवढा ताकदीचा वापर, खोदून काढलाय चेंडूला. चेंडू मागे 2 क्षेत्ररक्षक पळतायत. मात्र आउटफील्ड खूप फास्ट आहे. चेंडू थांबणार नाहीये. चेंडू जातोय सीमा पार चौकार. भरत पाटील वरती चढवलेले हल्ले आपण पाहता. षटक क्रमांक पहिलं मार्गस्थ असताना 4 चेंडूंचा खेळ संपन्न झालाय. बंटी पाटील माघारी परतल्यानंतर राहुल काटीनं आता मात्र आपल्या खांद्यावरती जिम्मेदारी घेतली आहे. यावेळचा बॉल पुन्हा एकदा चांगला फटका, चेंडू जाईल सीमारेखा बाहेर. एका टप्प्यानंतर चौकार. सलगचे 2 चौकार येताना पाहता आणि चौकाराच्या मदतीनं संघाची धावसंख्या इथे पाहायला मिळते ती मात्र 16 धावा. अजून एका चेंडूचा खेळ बाकी. या षटकातील बॉलिंग ट्रॅकवरती भरत पाटील सज्ज झालाय. थोडासा रिदम मध्ये प्रॉब्लेम येत असताना आपल्याला पाहायला मिळते. थोडासा दबाव तंत्र मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. कारण की या मॅच मध्ये महत्वपूर्ण भूमिका आपल्याला बजवायची आहे. कारण की इथून जर आपण मेहनत केली नाही तर सामन्यातून इथे मात्र बाहेर परतावं लागणार आहे. आणि याच्यासाठी आता मात्र दोन्ही संघांना ते संघर्ष करावा लागेल.
शेवटचा बॉल, यावेळेचा बॉल अक्रॉस द लाईन, फटका चांगला आहे, क्षेत्ररक्षक मेहनत करतोय मात्र झेल ड्रॉप. आता मात्र चेंडू जाईल सीमा पार. बॅक टू बॅकचा हा तिसरा घणागती प्रहार चौकार. वैयक्तिक 8 या धावसंख्येवर केलेत असताना बाद झाल्यानंतर मात्र राहुल काटे स्वतः मैदानावर व्हायला कर्णधार आहे आणि 3 चेंडूंचा सामना करत असताना 400च्या स्ट्राईक रेटने तब्बल 3 चौकार टोकलेत आणि वैयक्तिक 12 या धावसंख्येवर खेळतोय आणि संघ नेऊन पोहोचलाय 6 चेंडून 20 धावसंख्येवर. हॅलो, आत्ताच ज्यांची उपस्थिती आपण पाहिली व्यासपीठावरती, श्री शरद शेठ पावशे नितसगावचे माजी सरपंच, त्याचबरोबर धर्माशेठ पावशे नितलस वरिष्ठ भाजप नेते यांचं आम्ही मनपूर्वक स्वागत करत आहोत. त्याचबरोबर राजीव मात्रे बेलपाडा आणि आलेश शेळके पेठ महाराष्ट्र पोलीस यांचं आम्ही पनवेल प्रीमियर लीग 2023च्या पर्वामध्ये मनपूर्वक स्वागत करत आहोत. जबरदस्त इथे मात्र सुरुवात झाली आहे. संग्राम इलेव्हन नितलस संघानं पहिल्या षटकामध्ये 20 धावा कुठल्यात, एक चांगला स्टार्ट मी म्हणेल, कारण की महत्त्वपूर्ण मॅचमध्ये ज्या प्रकारची त्यांना सुरुवात हवी होती ना, सलामीच्या गोलंदाजांवरती त्यांना वर्चस्व दाखवलंय. मात्र इथूनही चांगली रणनीतीनं चांगला खेळ करावा लागेल, ज्याप्रमाणे राहुल काटेनं आपल्या खांद्यावरती जिम्मेदारी घेतली आहे. बघा एफर्ट किती आहे 12व्या प्रतिनिधीनं. इथं मात्र चेंडू नक्कीच सापडलाय त्याला आणि त्या चेंडूची, कारण लकी बॉल असं संबोधलं जातं, ज्या चेंडूवर 20 धावांची बहारदार खेळी आतापर्यंत झाली आहे तोच चेंडू मात्र मैदानामध्ये परत. अतिशय चांगलं क्रिकेट आपल्याला पाहतोय. खूप सारे प्रेक्षक आणि खूप सारे पाहुणे आमच्या मंचाला लाभले, त्यांचं सर्वांचं मनाच्या अंतःकरणापासून स्वागत करतोय. पनवेल प्रीमियर लीग पुढील चेंडू खोडून काढण्याचा प्रयत्न, इथून मात्र स्वतः कर्णधाराच्या हातामध्ये झेल होती मात्र मिसफील्ड झाले आहे. आणखीन एक चांगला गडी बाद करण्याचे यश प्राप्त करू शकत होते मात्र मिसफील्ड पाहायला मिळाले. एका धाव्याने संघ पोहोचतोय 21 या धावसंख्येवर. मैदानामध्ये घडलं काय एक्झॅक्टली रिप्ले आपण पाहता, ज्याप्रमाणे झेल अवयवमध्ये होता, क्षेत्ररक्षक तैनात होता, जजमेंट भरपूर चांगलं झालं होतं, मात्र झेल कॅरी करू शकला नाहीये आणि याचंच कारण इथे मात्र जीवनदान मिळालं. तो संगम घरत या फलंदाजाला, ज्या फलंदाजानं मागच्या मॅचमध्ये तडाखेबंद खेळ केला होता, मात्र राहुल काटेला थांबवेल कोण, हा टोकलाय डीजे वरती ब्रँडेड सिक्सर. आणि ज्वलंत उदाहरण पाहायला मिळतं. षटकार चौकारांचीच भाषा बोलताना आपल्याला पाहायला मिळाल. तो म्हणजेच राहुल काटे नितलस हा खेळाडू आहे आणि जबरदस्त क्रिकेट दाखवत असताना चौफेरी फटकेबाजी. यावेळेचा बॉल दिलेली जिम्मेदारी पूर्णपणे पार करत असताना इथून मात्र चांगली फटकेबाजी. वैयक्तिक 5 चेंडूंचा विचार केला आदेश तर तब्बल 19 धावांचं वैयक्तिक योगदान आणि एका संख्येने धावफलक पुढे सरसावतोय. एक बाद 28 धावा धावफलकावर. 28 धावा धावफलकावरती. आता मात्र फलंदाज स्टॅक एंडवरती संगम घरत, ज्याला जीवनदान मिळालंय 1 या धावसंख्येवरती. आता मात्र त्याच्याकडनं अपेक्षा. यावेळचा बॉल भरपूर चांगला चेंडू फेकलाय. गोलंदाजाचं मी कौतुक करेल, ज्याप्रमाणे त्यांना इथे बॉल डिलिव्हर केलाय, कारण की पहिल्या बॉलवरती चांगला चेंडू फेकला होता, विकेटचं पतन झालं असतं मात्र झेल स्वीकारता आला नाहीये आणि त्यानंतर एक मोठा फटका आला. त्यानंतर भरपूर चांगलं कमबॅक. स्लोअर पद्धतीचा बॉल त्याच दिशेने क्षेत्ररक्षक आहेत, आता चुकी करणार नाहीयेत आणि विकेटचं होईल पतन. फलंदाज संगम घरत बॅक टू द डगआउट. बॉबी कोहली यांना आगरी कोळी समाजाचा अध्यक्ष बनवलाय खारघर विभागाचं, त्यांचं देखील हार्दिक हार्दिक अभिनंदन. इथून मात्र आणखीन एक मोठा हातवा मिळालाय, तो संग्राम 11 नितलस संघाला. नवीन फलंदाज मैदानामध्ये येतोय.
तर नक्कीच इथे मात्र नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय, कारण की फलंदाज इथे माघारी परतला संगम गरज. ज्या संगमनं मागच्या मॅचमध्ये धुधाधार फलंदाजी केली होती, त्याच्याकडनं आशा होती जीवनदान मिळाल्यानंतर मोठी फटकेबाजी करू शकतो, मात्र तसं काही घडलं नाहीये आणि तो सस्त्यामध्ये बाद झालाय. तर नक्कीच नवीन फलंदाज आपण पाहतो विशाल गायकवाड उर्फ पावा ओवळा संघाचा हा प्रतिनिधी. आणि इथे मात्र प्रतिनिधित्व करत असताना राहुल काटे कर्णधार संग्राम 11 नित्रस संघाकडून तो खेळत असेल. पाहायचं कशा प्रकारे फलंदाजी करेल. डावखुरे हाताचा फलंदाज, डावखुरे हाताचा गोलंदाज, ऑलराऊंडर भूमिका त्याची आपल्या संघासाठी असेल. वैयक्तिक योगदान आतापर्यंत फलंदाजीसाठी काही नाही आहे, पण पहिला चेंडू फेस करत असताना कशा प्रकारे फलंदाजी करेल पाहायचं आहे. विशाल पाटील पावा. चांगली धावसंख्या धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळते 28 धावा. या षटकामध्ये भरपूर चांगलं कमबॅक झालाय. एक षटकार आल्यानंतरही सुद्धा इथे मात्र 8 धावा खर्च केल्या आहेत. एक सफलता त्यानं प्राप्त केली आहे. अजूनही शेवटचा बॉल इथे बाकी आहे. गोलंदाज मंगेश सालुंके, कलंबली कॉलनीचा हा खेळाडू आहे. जबरदस्त गोलंदाजी करत असताना आपला संघ थोडासा अडचणीमध्ये होता, अशा परिस्थितीला त्यानं चांगली गोलंदाजी साकारली आहे. एक जरी षटकार आले तरी इथे मात्र चांगली इकॉनॉमिकल गोलंदाजी. यावेळचा बॉल उडवलाय, चेंडू जाईल सीमा पार, तडाखा सिक्सर. चौतीस धावा धावफलकावरती. 2 गडी जरी स्वस्त्यामध्ये बाद झाले ना, तर एक चांगला धावसंख्या इथे मात्र उभारण्यात यश मिळालेलं आहे मैदानाच्या आतमध्ये संग्राम 11 नितलस या टीमला. तर नक्कीच ऑन स्क्रीन आपण प्रोजेक्टर स्कोर पाहू शकता. 85 पर्यंत मजल मारू शकतो, कारण आतापर्यंत 17.00च्या सरासरीनं राहुल काटे यांचा संग्राम 11 नितलस संघ खेळताना पाहतोय. स्वतः राहुल काटे आणि विशाल गायकवाड एक चेंडू 6 धावांचं योगदान. वैयक्तिक पहिलं आणि सांघिक तिसरं शतक घेऊन आलाय गोलंदाज आपण पाहतोय रोहित पाठे. पाहायचंय कशा प्रकारे गोलंदाजी करेल कर्णधार आपण पाहतोय सुमित डोंगरे यांनी जिम्मेदारी दिली आहे. पहिला चेंडू कव्हर पॉईंटच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न, मात्र लाईन आणि लेंथ खराब. इथून मात्र अवांतर धावसंख्येत एक नेवाड, एक अवांतर स्वरूपाने धाव मिळेल. धावा लागला धावफलकावर 35. आधीच धावांचा पाऊस पडलाय आणि त्यात अशा प्रकारचे चेंडू बरंच काय बदलून जातं. पुढील चेंडू नक्कीच दबाव तंत्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय. मात्र यावेळचा बॉल लाऊड अपील झाला होता. पहिला बॉल वाईट फेकल्यानंतर त्याच दिशेने चेंडूपैकी गेली, थोड्याशा आजच्या दिशेने हा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला आणि याचंच कारण इथे डॉट बॉलची सांगता. राहुल काटेला आता मात्र या बॉलवरती शांत ठेवलाय. ज्या राहुल काटेनं 5 बॉलवरती 19 धावा इथे उभारल्या होत्या, त्या खेळाडूला आता मात्र यावेळी डॉट बॉल फेकण्यात यश मिळालंय. तो मात्र रोहित पाटे या गोलंदाजाला. राहुल काटे नावाचं वादळ हा गोलंदाज शांत करेल का या गोलंदाजावर हाणामारी होईल पाहायचं. येणारा चेंडू नक्कीच पुढे येऊन सरसावून मारण्याचा प्रयत्न, एक धाव सहजरित्या पूर्ण, दुसऱ्या धावेचा प्रयत्न, मात्र तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतं. एका धावातच समाधान मानावं लागेल राहुल आणि विशाल या दोन्ही फलंदाजांना. एका धावाने संघ पोहोचतोय 2 बाद 36 या धावसंख्येवर. चांगली गोलंदाजी आहे ते पाहायला मिळते रोहित पाटेची, कारण की ज्या प्रकारे त्यांना शतक हाताळलंय, 2 बॉलवरती अवघ्या 2 धावा खर्च केल्यात. रोहित पाटेचा विचार केला ना तर नक्कीच चांगला गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. तो मात्र मोहद चिखले गावचा हा खेळाडू आहे आणि चांगली गोलंदाजी ते साकारत असताना रॉयल कलंबोली संघ मागच्या 2 वर्ष चॅम्पियन राहिला आणि या संघासमोर खेळ करताना आता मात्र संग्राम 11 नितलस संघ फलंदाजीची दमकत दाखवत असताना आपल्याला पाहायला मिळतंय. मात्र स्ट्रायकेट एंडला फलंदाज आपल्याला पाहायला मिळेल विशाल गायकवाड, ज्या फलंदाजानं मागच्या बॉलवरती षटकार दाखवला होता. यावेळचा बॉल, यावेळी चेंडू हवेमध्ये फ्लाय झालाय. क्षेत्ररक्षक जज करतोय, विकेटचं होईल पतन. फलंदाज क्रमांक 3 मैदानातून बाहेर विशाल गायकवाड. बॅक टू द डगआउट.
मिळतोय. यावेळचा बॉल इथे मात्र चांगला फटका क्षेत्ररक्षक आहे त्या क्षेत्रामध्ये चेंडूची अडवणी झाली आहे. तोपर्यंत मिळाली एक धाव. एका धावानं इथं मात्र धावफलकावरती धावसंख्या लागली ती मात्र 37 धावा धावफलकावरती. तर नक्कीच आदेश सिंगल डबललाही प्राधान्य देणं तेवढंच गरजेचं आहे. एखादा गोलंदाज चांगली गोलंदाजी जेव्हा करतो तर चांगल्या चेंडूचा सन्मान करणं देखील तेवढंच महत्त्वाचं असतं. नक्कीच नक्कीच जेव्हा आपल्या समोर चांगला गोलंदाज येतो तेव्हा सिंगल डबलला प्राधान्य देणं गरजेचं असतं. मात्र यावेळचा बॉल अजून एक चांगला बॉल, कौतुक करावं तेवढं कमी असेल. रोहित पाटेची गोलंदाजी आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्यात रोहितसाठी, ज्या प्रकारे त्यानं कमबॅक केलाय. अजून एका चेंडूचा खेळ बाकी. 5 बॉलवरती अवघ्या 3 धावा खर्च केल्यात. संघ संकटामध्ये असताना ज्या प्रकारची गोलंदाजी राहिली आहे. यावेळचा बॉल राहुलला शांत ठेवलाय. डॉट बॉलची सांगता षटक क्रमांक 30 झालं समाप्त आणि 3 षटकानंतर संग्राम 11 टीमची धावसंख्या धावफलकावरती लागली आहे. 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये 37 धावा. स्वागत असेल. 2023 पर्व 3 मध्ये सहर्ष स्वागत. मित्रांनो, नितलस गावचे सन्माननीय तकदीरदादा म्हात्रे यांचं देखील इथे आगमन झालंय. त्यांचं देखील मी स्वागत करेल. त्यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावरती यावं. थँक्यू सो मच. हे आवाज होतं योगेश मडवी, उपाध्यक्ष पनवेल क्रिकेट समालोचक असोसिएशन. इथून मात्र वैयक्तिक पहिलं आणि सांघिक 4थं शतक घेऊन आलाय गोलंदाज साहिल गोसावी. भंगारपाडा संघाचा हा गोलंदाज अतिशय कमी वयामध्ये खूप मोठी उंची गाठण्याचा प्रयत्न त्याच्या माध्यमातून केला जातो. ज्या व्यक्तीच्या माध्यमातून भंगारपाडा संघ तयार झाला, एकता भंगारपाडा, त्यांचे हे सुपुत्र साहिल गोसावी. पहिला चेंडू विकेट काढण्याचा प्रयत्न अलॉंग द कार्पेट. एक धाव सहजरित्या पूर्ण. दुसऱ्या धावेचा कोणताही प्रयत्न नाहीये आदेश, कारण मी मगाशीच म्हटलं इथे सिंगल आणि डबलला देखील प्राधान्य देणं तेवढंच महत्त्वाचं असतं. नक्कीच नक्कीच ज्या प्रकारची गोलंदाजी होताना आपल्याला पाहायला मिळते त्या गोलंदाजांसमोर आता मात्र सिंगल डबलला प्राधान्य देणं तितकंच गरजेचं होतं, कारण की स्कोर कार्ड हलतं ठेवणं तितकंच गरजेचं होतं. मात्र राहुल काटे नामक फलंदाज ज्यानं 5 बॉलवरती 19 धावा उभारल्या होत्या, त्यानंतर त्याला बीट करण्यात यश मिळालंय. ते मात्र गोलंदाजी करणाऱ्या रॉयल कोलंबोली संघाच्या गोलंदाजांना मात्र इथून शांत बसेल का, कारण की संघाचा संघनायक आहे. आता मात्र संघनायकाला इथे मात्र संघाची धुरा सांभाळावी लागला नाही. यावेळचा बॉल अजून एक डॉट बॉल. काय म्हणाल सर, ज्या प्रकारे 2 षटकं महागडी ठरली त्यानंतर जे काही कमबॅक पाहता आपण, जबरदस्त. नक्कीच खूप खूप धन्यवाद द्यावे लागतील या दोन्ही गोलंदाजांचं. साहिल गोसावी आणि राहुल पाटे काय गोलंदाजी केली आहे, अप्रतिम. रोहित पाटे अप्रतिम दर्जाची गोलंदाजी. मागच्या 2 षटकांचा जर विचार केला तर अतिशय महागडे ठरले, मात्र 3रं आणि 4थं षटकाची सुरुवात मात्र अप्रतिम. पुढील चेंडू थोडंसं लाईन आणि दिशा पाहावी लागेल. इथून मात्र खराब चेंडू वाईटच्या स्वरूपात अवांतर धावसंख्येत 1ने वाढ होत आहे. धावा लागल्या धावफलकावर 3 बाद 39. राहुल काटे स्ट्रायक एंडला खेळाडू आपल्याला पाहायला मिळते. आगामी काळामध्ये भरपूर हवी झाला होता, त्यानंतर आता मात्र थोडासा बॅकफुटला येऊन खेळण्याचा प्रयत्न त्यानं केलाय आणि सातत्यानं डॉट बॉल दबाव तंत्राचा वापर. चेंडू हवेमध्ये फ्लाय झालाय, झेल टिपली, बिग विकेट मैदानातून बाहेर. राहुल काटे नामक फलंदाज बॅक टू द आउट. इथे मात्र इथून रिप्ले मात्र मध्ये आपण जर विचार केला ना आदेश, तर अंडर 19चे गोलंदाज आज खूप चांगली जादू दाखवत आहेत. मागच्या सामन्यामध्ये आपण पाहिलं परेश शेलके, या सामन्यात आपण पाहतोय साहिल गोसावी
अतिशय चांगली गोलंदाजी या अंडर 19च्या गोलंदाजांची. हे जे प्लॅटफॉर्म आपण तयार केले ना संदीप दादा वास्कर यांच्या माध्यमातून त्यांना साथ मिळाली आहे. अध्यक्ष किरणजी पाटील, उपाध्यक्ष योगेश दादा मडवी, त्याचबरोबर आमचे संतोष दादा असतील, बॅकबोन ऑफ पनवेल क्रिकेट समालोचक असोसिएशन आणि बाकी सर्व आमचे सदस्य, वैभव भोपी असतील गटप्रमुख, त्याचबरोबर रमेश पाटील घोट असतील. या सर्वांचं आभार जेवढे मानावं तेवढं कमीच आहे, कारण त्यांच्या अथक यश आणि प्रयत्नांना ही स्पर्धा यशस्वी होण्याचा मार्गस्थ आहे. नक्कीच नक्कीच ज्याप्रमाणे मेहनत घेतली आहे सर्वांनी आणि त्यांचं आभार आणि कौतुक करणं तितकंच गरजेचं असेल, कारण की पनवेल समालोचक असोसिएशन आणि त्यानंतर संदीप दादा वास्कर आणि त्यांची संपूर्ण टीमनं खूप सारी मेहनत घेतली आहे. मात्र यावेळचा बॉल अजून एक चांगला चेंडू फेकलाय समोरच्या संघाला. इथं मात्र डॉमिनेट करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत गोलंदाज साहिल गोसावीचं करेल कौतुक, ज्याप्रमाणे त्यानं गोलंदाजी केली आहे. 4 बॉल त्यानं फेकल्यात आणि अवघ्या 2 धावा आणि एक सफलता प्राप्त केली आहे. चांगली बॉलिंग, कमालीची गोलंदाजी, मागच्या 2 शतकांमध्ये अप्रतिम दर्जाची गोलंदाजी पाहायला मिळते. आणखीन एक गुड लेंथवर चेंडू पडल्यानंतर सरळ जातोय यष्टिरक्षकाच्या हातात. यष्टिरक्षक कोणत्याही प्रकारचं चूक करत नाहीये. आणखीन एक डॉट बॉल आणि डॉट बॉल आदेश बरंच काय सांगून जातो. सर मागच्या 2 षटकांचा इथे खेळ पाहिला ना आपण, तर 11 बॉल फेकलेत आणि 11 बॉलवरती अवघ्या 5 धावा इथे खर्च केल्यात गोलंदाजांनी. इकॉनॉमिकल स्पेल आपल्याला पाहायला मिळते. संघ अडचणीमध्ये असताना कशा पद्धतीनं इथे मात्र त्या संघाला इथे मात्र चांगल्या दिशेवरती हाणावं याचं जिवंत उदाहरण इथे पाहायला मिळते. पहिल्या 2 षटकामध्ये 34 धावा होते आणि आता मात्र 2 षटकं इथे मात्र मागची तेव्हा पाहिली ना 11 बॉल तर अवघ्या 5 धावा आणि धाव फलकावरती धावसंख्या 39 धावा. अजून एक वाईट बॉल येईल आणि आता मात्र 100 धावेच्या मदतीनं संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले 40 या आकड्यावरती. षटक क्रमांक 4 मार्गस्थ असताना अंतिम बॉलचा खेळ बाकी आहे. साहिल गोसावी या गोलंदाजाचा. काय लाजवाब गोलंदाजी आपण पाहतोय. 5 चेंडू आणि फक्त 3 धावा खर्च केल्यात. एक गडी देखील बाद केलाय. अप्रतिम दर्जाची गोलंदाजी आपण पाहतोय. साहिल गोसावी एकता मंगळपाडा संघाचा हा गोलंदाज आणि आता मात्र रॉयल कोलंबोलीला रिप्रेझेंट करत असताना चेंडू हवेमध्ये, चेंडू मागे, यष्टिरक्षक आणि गोलंदाज पळतोय मात्र झेल जमिनीला जाण झाले. इथे मिळेल फक्त आणि फक्त एक सिंगल. जाऊया DJ प्रशांत यांच्याकडे. याचा महामेरू, बहुत जनांसी आधारू, अखंड स्थितीचा निर्धावू, श्रीमंत योगी राजा छत्रपती शिवरायांना मानाचा त्रिवार मुजरा. नक्कीच नक्कीच ज्याप्रमाणे संगीत आपल्याला पाहायला मिळतंय, छत्रपती शिवरायांचं संगीत आपण DJ मास्टरच्या माध्यमातून पाहायला मिळालं आणि त्यांचं करूया कौतुक बोलूया मॅचकडे, कारण की आता मात्र 6 बॉलचा इथे खेळ बाकी आहे आणि 6 बॉलमध्ये आता चांगला टार्गेट सेट करावा लागला नाही. तो मात्र संग्राम 11 टीमला. तर नक्कीच आपण जर विचार केला आदेश तर 12 चेंडू आणि तब्बल 34 धावा धावफटला होत्या. इथून मात्र 24 चेंडूंचं खेळ संपलंय आणि 41 धावा धावफलकावर नवीन गोलंदाज आपण पाहतोय सूरज भोईर. पहिला चेंडू खोदून काढण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये, इथून मात्र तर नक्कीच कॅच ड्रॉप झाले क्षेत्ररक्षकाकडून. इथे दुसऱ्यांदा चुकी होत आहे रॉयल कोलंबोली संघाकडून. आणखीन एक मोठं जीवदान मिळेल. पाहायचं आहे मिळालेल्या संधीचं सोनं करतोय की नाही, येणारा काल आणि वेळ ठरवेल. नक्कीच नक्कीच ज्याप्रमाणे संधी प्राप्त झाली आहे सोनं करावं लागेल, कारण की संघ थोडासा अडचणीमध्ये आहे. कारण की आपण पाहिलं ना सर 2 षटकामध्ये भरपूर चांगली धावसंख्या उभारली होती. असं वाटलं होतं की 85+ धावा होतील की काय, मात्र तसं काही घडलं नाहीये आणि इथे मात्र चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते रॉयल कोलंबोली या टीमची. तर रोडपालीचा हा गोलंदाज सूरज भोईर आणि त्याच्या समोरही खेळाडू आपल्याला पाहायला मिळेल रोडपाली संघाचा बबुल भगत. आणि यावेळचा बॉल बॅटच्या रनर मध्ये चेंडूला फेकून दिलाय, सीमा पलीकडे येतोय तडाका धमाका सिक्सर.
खेळाडूवरती चढवलेला हल्ला आपण पाहिला, कारण की लीग स्पर्धा आपण एन्जॉय करता आणि आता मात्र गावच्या खेळाडूच्या विरोधात आपल्याला खेळ करावा लागेल आणि त्याचंच कारण आता मात्र थोडासा फायदा मिळाला मी म्हणेन बबूल भगतला आणि त्यानं ठोकलाय उत्तुंग असा षटकार. षटकारानं धावसंख्येला वेग येते. संघाची धावसंख्या 48 या आकड्यावरती हवा यायला हवेत, कारण की संघाचा स्कोर कार्ड येथे मात्र हलता ठेवणं गरजेचं आहे. 48 धावा. पहिला सामना दोन्ही संघांनी गमावलाय आणि या परिस्थितीला महत्वपूर्ण मॅच मध्ये एक चांगला टार्गेट सेट करावा लागेल संग्राम 11 नितलस टीमला. त्यांच्यामध्ये सुद्धा भरपूर चांगली गोलंदाजी आहे. यावेळचा बॉल खोलवर फेकला होता, सिंगल कन्वर्ट झाली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथे करतील का? दोन्ही खेळाडू एकाच एंडला येतील आणि आता मात्र 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. चांगली रनिंग थ्रो फेकी आता अचूक येत नाही आणि 2 धावेनं संग्राम 11 नितलस टीमच्या स्कोर बोर्डवरती लागल्यात. अर्धषटक म्हणजेच 50 धावा धाव फलकावरती. अजूनही आपण पाहिलं तर 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 50 धावा धाव फलकावरती. आता मात्र येणाऱ्या 3 बॉलवरती 2 मोठ्या फटक्यांची नित्यांत गरज मी म्हणेल फलंदाजी करणाऱ्या संग्राम 11 नितलस टीमला. बॉलिंग ट्रॅकवरती सूरज भोईर चांगली अत्यंत मेहनत करतोय. खोलवर पद्धतीचं चेंडू फेकण्यात माहीर असलेला हा खेळाडू. यावेळचा बॉल बॅटच्या रनर मध्ये तगडा सिक्सर येतोय. फलंदाज बबूल भगत ऑन फायर. ज्या फटक्यांची इथे गरज होती ते फटके येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. फलंदाज बबूल भगतच्या बॅटमधनं 2 तडाखे आपण पाहिले आणि त्यानंतर धाव संख्येला वेग येत असताना संघ जाऊन पोहोचलाय 56 या आकड्यावरती. 4 गडी माघारी परतल्यानंतर संग्राम 11 नितलस संघ चांगली मेहनत कारण की महत्वपूर्ण मॅच आहे. आणि आता मात्र बॉलिंग ट्रॅकवरती सूरज भोईर. यावेळचा बॉल पुन्हा एकदा प्रति हल्ला क्षेत्ररक्षक आहे. जजमेंट झालं चांगलं, विकेटचं होईल पतन. परेश खडकेनं इथे झेल टिपलाय. गोलंदाज देखील वोटपालीचा, फलंदाज देखील वोटपालीचा आणि झेल घेणारा क्षेत्ररक्षक देखील वोटपालीचा. नक्कीच. आता मात्र मला असं वाटलं की काय आपल्या घरच्याच मैदानावरती प्रॅक्टिस करतात का काय, असा प्रश्नचिन्ह इथे निर्माण झाला होता. कारण की गोलंदाजी करणारा खेळाडू सुद्धा रोडपालीचा आपल्याला पाहायला मिळाला आणि त्यानंतर बबूल भगत रोडपालीचा आणि झेल टिपणारा परेश खडके हा खेळाडू सुद्धा रोडपाली संघाकडनं बिलॉंग करणारा आपल्याला पाहायला मिळाला. तर नक्कीच आपण जर विचार केला या षटकाचा, शेवटचं हनमावीचं शतक, स्लोगोवरचं शतक आणि इथून मात्र सूरज भोईर थोडासा महागडा ठरला होता आपल्या संघासाठी. तब्बल 15 धावा 4 चेंडूंमध्ये खर्च केल्यानंतर मात्र 5व्या चेंडूवर कमबॅक केलाय. येणारा शेवटचा चेंडू शेवट गोड करेल का? येणाऱ्या चेंडूवर चौकार येणार की षटकार येणार पाहायचंय. येणारी काल आणि वेल्टरवर इथून मात्र पाहायचंय. नक्कीच मोठ्या फटक्यांची नित्यांत गरज आहे. राहुलला इथे मात्र राहुलनं ज्या प्रकारे फलंदाजाला इथे पाठवलाय तेजस चौधरीला त्याच्याकडनं आशा असतील, कारण की मोठा फटका नित्यांत गरज आहे. एक चांगला टार्गेट सेट बॉल स्ट्रायक तेजस चौधरी नामक खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. काय घडेल या मॅच मध्ये? शेवटच्या बॉलवरती टार्गेट सेट बॉल. बॉलिंग ट्रॅकवरती सूरज भोईर आतापर्यंत थोडासा मागडा ठरलाय, कारण की 15 धावा त्यानं खर्च केल्यात. मात्र बबूलला त्यानं माघारी परतवलाय. ज्या प्रकारे त्यानं मोठे फटक्यांची खेळी केली आणि एक चांगला टार्गेट सेट करण्यात यश मिळालंय संग्राम 11 नितलस या संघाला. फुल टॉस आहे ते मात्र बॅटची कडा घेतली. क्षेत्ररक्षण भरपूर चांगलं झालंय. तोपर्यंत 1 धाव येते कंप्लीट झाली आणि पंचांचा इशारा येतोय बीमर साठी. अंपायर्स कॉल आहे आणि आता मात्र बीमर चेक केलं जाईल. पीटीसी लाईव्हच्या माध्यमातून बीमर चेक केलं जाईल. चला तिसरे पंच आपण या. डिसिजन पेंडिंग आहे अंतिम बॉलवरती. तर नक्कीच PTC
लाईव्हच्या माध्यमातून हे लाईव्ह कव्हरेज केलं जातं आणि या PTCचे सर्व आणि या पनवेल क्रिकेट समालोचक असोसिएशनचे सर्व संदीपजी वास्कर यांनी एक स्वप्न पाहिलं होतं, एक छोटंसं स्वप्न, आणि वटवृक्षामध्ये पदार्पण करत असताना हे 30वं पर्व आपण पाहतोय. त्याच्या जोडीला सर्व समालोचक असोसिएशनचे सदस्य, अध्यक्ष, उपाध्यक्ष असतील, सचिव, सल्लागार, सर्वांचं खूप चांगलं योगदान या स्पर्धेसाठी लाभलंय आणि इथून मात्र डिसिजन पेंडिंग असेल. नक्कीच इवलेशे रोप लावी येले द्वारी, त्याचा वेलू गेला गगनावरती. आणि कारण की आपण पाहिल्यानंतर छोटंसं रोपडं लावतात ना, तेव्हा मात्र त्याला पाणी घालणं गरजेचं असतं आणि तो पाणी घालण्याचं काम पूर्णपणे संदीपदादा भास्कर यांनी केलेलं आहे. आणि फेअर डिलिव्हरी आहे इथे मात्र षटकाची झाली आहे सांगता. षटक क्रमांक संपन्न झालं 5, म्हणजे पहिल्या सत्राचा खेळ झाला समाप्त. आणि फर्स्ट सेशनमध्ये बॅटिंग करत असताना इथे मात्र मैदानाच्या आतमध्ये धावा उभारल्यात संग्राम 11 नितलस या संघानं. तब्बल 57 आणि 58 धावेचं टार्गेट चेस करावं लागणार आहे सेकंड सेशन मध्ये रॉयल कलंबोली या संघाला. तत्पूर्वी या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित मंडळींचा आपण स्वागत सत्कार करणार आहोत. तर विनंती असेल शरद शेठ पावशे माजी सरपंच आणि जे ओनर सुद्धा आहेत, खूप मोठं मार्गदर्शन या टीमला त्यांचं लाभलंय, त्यांचं या ठिकाणी आगमन झालंय. त्यांना विनंती असेल आपण या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये, त्याचबरोबर त्यांच्या संगतीने भारतीय जनता पार्टी वरिष्ठ नेते धर्माशेठ पाटील नितलस पावशे नितलस यांचं स्वागत करण्याची विनंती मी या ठिकाणी करणार आहे. मी सचिन वास्कर यांना विनंती करतो आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यावं आणि मान्यवरांचा आपण सत्कार करायचा आहे. नक्कीच शरद पावशे म्हटलं तर नेहमीच नितलस संघाला खूप मोठं मार्गदर्शन, खूप मोठा सपोर्ट त्यांचा असतो, असं व्यक्तिमत्व. आणि पनवेल प्रीमियर लीगला त्यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. पनवेल प्रीमियर लीग आणि पनवेल समालोचक असोसिएशनच्या वतीने त्यांचं आम्ही मनपूर्वक स्वागत करत आहोत. सचिन वास्कर यांच्या शुभ हस्ते त्यांचा सत्कार केला जात आहे. शाल, पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची ओळख, सन्मानचिन्ह देऊन त्यांचा येथे सत्कार होत आहे. खूप मोठं व्यक्तिमत्व शरद पावशे, ज्यांनी या संग्राम 11 नितलस संघाला नेहमी सपोर्ट केला आहे आणि आज हा संघ मात्र या लीगमध्ये चांगलं काम करताना आपल्याला पाहायला मिळतोय. दुसरा सत्कार या ठिकाणी असणार आहे धर्माशेठ पावशे नितलस भारतीय जनता पार्टी वरिष्ठ नेते, त्यांचा या ठिकाणी सत्कार सचिनदादा वास्कर यांच्या शुभ हस्ते या पनवेल प्रीमियर लीगमध्ये केला जातोय. मनपूर्वक आभार असतील मान्यवरांचे शरद पावशे आणि धर्माशेठ पावशे साहेबांना की यांनी वेळ काढून या स्पर्धेला भेट दिली, या स्पर्धेची आणि मंचाची शोभा वाढवली, त्याबद्दल पनवेल प्रीमियर लीगच्या वतीने आम्ही मनापासून आभार व्यक्त करत आहोत. तर पहिल्या सत्रानंतर आपण धावसंख्या पाहिली 57 आणि 58 धावसंख्येचं टार्गेट आहे या मॅच मध्ये. करो या मरोच्या परिस्थितीमध्ये काय घडलं जाईल, कारण की संग्राम 11 नितलस संघामध्ये भरपूर चांगली तगडी गोलंदाजीची लाईनअप आहे आणि अशा परिस्थितीला मात्र समोर सुद्धा तेवढा तगडा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. सुमित डोंगडे आणि त्यानंतर फरेज खडकेची फलंदाजी आपल्याला पाहायला मिळेल. आता मात्र बॅटल चांगला रंगताना आपल्याला पाहायला मिळेल या मॅच मध्ये. तर नक्कीच आदेश ही लढाई असेल कर्तृत्वाची, ही लढाई असेल अस्तित्वाची, कारण इथून हरलात तर येणारे 365 दिवस वाट पाहावी लागेल पनवेल प्रीमियर लीग पर्व 4थ्याची. नक्कीच ज्याप्रमाणे इथे मात्र आपण पाहता एक सामना इथे मात्र दोन्ही संघ गमावलेत आणि अशा परिस्थितीला जर हा सामना जो संघ गमावेल त्या संघाला मात्र घरचा रस्ता इथे पकडावा लागेल आणि पुढच्या वर्षी हा संघ इथे मात्र खेळ करताना आपल्याला पाहायला मिळेल. याचंच कारण आता मात्र मेहनत भरपूर चांगली करावी लागेल, कारण की जो संघनायकांना इथे स्वप्न पाहिलाय या ट्रॉफीला हात घालण्याचा, तो स्वप्न आता मात्र साकार करण्यासाठी कडी मेहनत करावी लागणार आहे या मॅच मध्ये दोन्ही संघांना. नक्कीच आपण मात्र इथून करणार पाहतो राहुल काटे संग्राम 11 नितलस आणि सुमित धोंगडे रॉयल कलंबोली दोन्ही संघाच्या कर्णधारांना इथून मात्र संपूर्ण आयोजन कमिटीकडून शुभेच्छा असतील. करो या मरो का मुकाबला. नक्कीच ज्याप्रमाणे इथे खेळ राहिलाय फर्स्ट सेशन मध्ये ज्या प्रकारची गोलंदाजी आपण पाहिली, अवघ्या 57 धावसंख्येवरती रोख लावण्यात यश मिळालं आणि 58 धावेचं टार्गेट या क्षणाला मात्र संग्राम 11 नितलस संघामध्ये सुद्धा भरपूर चांगली गोलंदाजी आहे, कारण की दुपारच्या सत्रामध्ये ज्या काही धावा बनतायत ना, प्रत्येक दिवशी आपण पाहिलं ना तर 70+ धावा बनताना पाहिल्यात, मात्र आज
ज्याप्रमाणे गोलंदाजी राहिली संग्राम इलेव्हन नितलस या टीमची, ती मात्र भरपूर चांगली राहिली होती आणि या परिस्थितीला मात्र या महत्त्वपूर्ण मॅचमध्ये त्या गोलंदाजांना तगडी मेहनत घ्यावी लागणार आहे, यातील मात्र कदाही शंका नाहीये. तर नक्कीच आदेश मी नेहमी म्हणतो की रस्ता चुकणं हे चुकीचं नसतं, मात्र रस्ता चुकत आहे हे समजून पण त्याच रस्त्याने आपण चालत राहणं हे नेहमी चुकीचं असतं. इथून मात्र विश्वास, श्रम आणि संयम ठेवावा लागेल तो दोन्ही संघाला. इथून मात्र विजयाच्या दिशेने जर तुम्हाला जायचं असेल तर इथून मात्र रिक्स घ्यावी लागेल, मोठे षटकार चौकार मारावे लागतील, चांगली गोलंदाजी करावी लागेल आणि ती गोलंदाजी आणि फलंदाजी कशा प्रकारची होईल. येणारे 30 चेंडू आणि आपण पाहतोय विजयासाठी तब्बल 58 धावांची आवश्यकता. नक्कीच ज्याप्रमाणे आपण पाहिलं तर स्कोर थोडंसं आपल्याला पाहायला मिळेल तर 58 धावसंख्येचं आहे आणि अशा परिस्थितीला संग्राम इलेव्हन नितलस टीमला जर जिंकायचं असेल ना तर इकॉनॉमिकल स्पेल त्यांना हातलावे लागतील. त्यानंतर हाय स्टँडिंग क्षेत्ररक्षण हा महत्त्वाचा टप्पा आहे. खालच्या सामन्यामध्ये आपण पाहिलं ज्या प्रकारे प्रशांत पाटीलच्या संघाने ते मिसफील केले आणि तो सामना त्यांना गमवावा लागला आणि अशा परिस्थितीला आत्ता मात्र संग्राम इलेव्हन नितलस टीमला इथून क्षेत्ररक्षण हाय स्टँडिंग दाखवावं लागणार आहे. नक्कीच आदेश, एक एक चूक आपल्याला खूप महागडी ठरू शकते आणि एक चूक आपल्याला येणारे 365 दिवस वाट पाहायला लावू शकते. चला गेम ऑन, पंचांचा इशारा येतोय. येणारे 30 चेंडू विजयासाठी 58 धावांचा पाठलाग करत असताना कशा प्रकारे फलंदाजी करेल रॉयल कलंबोली आणि त्या समेत गोलंदाजी कशा प्रकारे असेल पाहिजे संग्राम इलेव्हन नितलस संघ. परेश खडके स्ट्राईक एंडला आहे मात्र यॉर्कर लेनचा इथे वापर केलाय. बॉलिंग ट्रॅकवरती असताना संगम घरत वरचे ओवळे टीमचा हा खेळाडू आणि येथे मात्र पहिलाच बॉल त्यानं डॉट फेकलाय. वरचे ववळे संघाचा अष्टपैल खेळाडू इथून मात्र संग्राम इलेव्हन नितलस संघाचं प्रतिनिधित्व करत असताना खूप चांगली सुरुवात, अशाच प्रकारची सुरुवात तुम्हाला इथून करावी लागेल. डॉट चेंडू जेवढे फेकाल तेवढं प्रेशर बनेल. एक चेंडू खोदून काढण्याचा प्रयत्न, स्टंप हिट केला. इथून मात्र आणखीन एक निर्धाव चेंडू असेल. निर्धाव चेंडू आदेश बरंच काय सांगून जातं. एक डॉट बॉल इथे मात्र दबाव प्रेशर वाढवू शकेल समोरच्या संघावरती. ज्या प्रकारची गोलंदाजी राहिली आहे संगम घरतची, संगम घरतनं फलंदाजीमध्ये दमखम दाखवला नाहीये या मॅच मध्ये. आता मात्र गोलंदाजीमध्ये वरचढ ठरताना आता मात्र पाहायला मिळतंय, कारण की त्यानं 2 बॉल डॉट फेकलेत. येणारे 4 चेंडू कसे असतील हे आता मात्र पाहण्यायोग्य असणार आहेत. दोन्ही मातंबत फलंदाज त्याच्या समोर असतील. पुढील चेंडू अतिशय सुरेख पद्धतीचा चेंडू, एक धाव. इथून मात्र सहजरित्या चितीच्या चपलाईनं अच्छी रनिंग बिटवीन द विकेट म्हणावे लागेल, कारण फिल्डर अतिशय जवळ होता. चेंडू गॅदर करतोय, फेकतोय, तोपर्यंत एक धाव सहजरित्या पूर्ण. वैयक्तिक आणि सांघिक एका धावेने श्री गणेशा मात्र होतोय रॉयल कलंबोली संघाचा. नक्कीच तिसरा चेंडू लागला, एक धाव येथे मात्र जमवण्यासाठी. जे 2 आक्रमक फलंदाज आहेत त्यांना शांत अद्यापर्यंत ठेवलाय संगम घरतनं मात्र 4था बॉल फेकण्यासाठी स्टॅक नेटवरती. सुमित डोंगरे सातत्यानं खोलवर पदीचं बॉल, कौतुक करावं तेवढं कमी असेल संगम घरतचं, कारण की क्रिकेटचा ब्रह्मास्त्र सातत्यानं त्याच्या माध्यमातून फेकले गेलेत आणि या महत्वपूर्ण मॅच मध्ये पॉवर सर्कल मध्ये कोणताही मोठा फटका अजूनही त्यानं खेळू दिला नाहीये परेश खडके आणि सुमित डोंगरे या दोन्ही फलंदाजांना. तर नक्कीच इथून मात्र शेवट सुंदर कसा करायचा हे नेहमी मित्रांनो मावळत्या सूर्याकडून शिकावं. सकाळी आणि दुपारी थोडंसं ऊन आपल्याला चटके देतो, मात्र अप्रतिम ट्रेडमार्क शॉट. इथून मात्र चेंडू भिटकावून दिलाय. इट्स अ बिग हिट, PPL षटकार. चार चेंडूंचा सामना केलाय, 7 या धावसंख्येवर खेळतोय परेश खडके. ज्या शॉटसाठी तो ओळखला जातो त्या पद्धतीचा शॉट सिलेक्शन मागच्या चेंडूवर आपल्याला पाहायला मिळाला. त्याची साथ देत असताना 1 चेंडू आणि 1 धावसंख्येवर खेळतोय सुमित डोंगरे. सुमित डोंगरे नो स्टॅक एंडवरती. परेश खडकेच्या या बॅट मधनं बॅक टू बॅक हा दुसरा तडाखा सिक्सर.
मनापासून स्वागत करत आहोत. त्याचबरोबर मिथुन पाटील विघर यांची सुद्धा त्यांच्याच्या बरोबर उपस्थिती लाभलेली आहे. त्यांचं मनापासून स्वागत करत आहोत. थँक्यू सो मच संतोष दादा गवत. इथून मात्र आपण पाहतोय आदेश, स्वतःच्या मनगटावर विश्वास असणाऱ्याला दुसऱ्याच्या सामर्थ्याची भीती कधीच वाटत नाहीये. स्वतःचं सामर्थ्य इथं सिद्ध करत असताना परेश कटके मात्र ठोकतोय बॅक टू बॅक 2 षटकार. सर मैदानाच्या आतमध्ये घडलं काय, 4 बॉल ज्या गोलंदाजानं फलंदाजाला शांत ठेवलं होतं त्या फलंदाजानं इथे मात्र 2 बॉलवरती बॅक टू बॅक 2 षटकार ठोकले आणि त्यानंतर आता मात्र धावफलकावरती धावा लागल्या 14 आणि आता मात्र समीकरण उरले. येणारे बॉल असतील 24 आणि करायचे त्या मात्र 44 धावा या मॅचमध्ये. 44 धावा बनवायचे. येणारे 24 चेंडू कशा प्रकारे खेळून काढतील. अजूनही सलामीची जोडी मैदानात आपण पाहतोय. परेश कडके, सुमित डोंगरे, स्वतः कर्णधार आणि त्याच्या जोडीला ऑलराऊंडर परफॉर्मन्स करणारा परेश कडके अजूनही मैदानात. ही अस्तित्वाची लढाई मी वारंवार का म्हणतोय, कारण इथून हरलात तर येणारे 365 दिवस तुम्हाला या PPL सीझन 4 ची वाट पाहावी लागेल. नक्कीच नक्कीच महत्त्वपूर्ण सामना आणि महत्त्वपूर्ण मॅच मध्ये आता मात्र हाय स्टँडिंग परफॉर्मन्स द्यावं लागेल. मात्र बॉलिंग ट्रॅकवरती येतोय प्रमोद पावसे. मलिंगा स्टाईलनं गोलंदाजी करणारा हा नितलसचा खेळाडू. यावेळचा बॉल चेंडूला टॅप केलाय, तोपर्यंत मिळाली सिंगल. कारण की इथे मात्र रणनीती साफ पाहायला मिळतोय ती मात्र रॉयल कोलंबोची. कारण की परेश कडके मागच्या षटकामध्ये हवी झाला होता आणि त्याला स्ट्राईक वरती हाणण्याचं काम सुमित डोंगरे मैदानाच्या आतमध्ये करताना आपल्याला पाहायला मिळते. आणि आता मात्र एका बाजूनं हल्ले चढवले जात आहेत ते मात्र परेश कडके या फलंदाजाच्या माध्यमातून. तर नक्कीच आपण विचार केला तर ज्याच्या माध्यमातून चांगला खेळ होतोय त्याला स्ट्राईक देणं तितकंच गरजेचं असतं. कारण आपण नेहमीच पाहतो आपले इंटरनॅशनल प्लेयर देखील अशा पद्धतीचाच खेळ करतात. कारण जो फलंदाज चांगली फलंदाजी करतोय तो सिंगल डबलने स्ट्राईक रोटेट केली जाते आणि सिंगलने इथून मात्र धावफलक पुढे सरसावतोय. बिनबाद 15 धावा धावफलकावर 200 शतक प्रगती पथावर. प्रमोद पावशीचा हा बॉल गॅप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत, वेगाने चेंडूवरती आलेत. काय चांगलं क्षेत्ररक्षण, जबरदस्त क्षेत्ररक्षणाचा नमुना पेश केला आणि तोपर्यंत मिळाल्या या बॉलवरती 2 धावा. तिसरीचा प्रयत्न नाहीये. कौतुक व्हायलाच व ज्या प्रकारचं क्षेत्ररक्षण होते त्या क्षेत्रामध्ये. नक्कीच 2 धावा वाचल्यावर साहिल चौधरी, तेजस याने आणि 2 धावा आपल्या संघासाठी वैयक्तिक योगदान दिले. 2 धावा वाचवल्यात आणि ह्या नक्कीच त्यांच्या फायद्याच्या असतील. नक्कीच नक्की महत्वपूर्ण मॅच मध्ये इथे मात्र एक धाव महत्वपूर्ण आहे. आणि आपण मैदानाच्या आतमध्ये पाहिलं तर लो स्कोर आपल्याला पाहायला मिळतं आणि या परिस्थितीला मात्र जो काही हाय स्टँडिंग लेवलचा क्षेत्ररक्षण आपण पाहिला तो मात्र कौतुकास्पद होता. आणि आता मात्र बॉलिंग ट्रॅकवरती प्रमोद पावशे सज्ज झालाय. पुढचा बॉल परेशच्या बॅट मधला हा तडाखा, हेलिकॉप्टर स्ट्रोक लगावलाय, सिक्सर. स्ट्रोक त्यानं लगावला. रिप्ले ऍक्शन मध्ये आपल्या स्क्रीनवरती पाहू शकाल. परेश कडके चेंडूच्या लेन पर्यंत आला आणि इथे मात्र हेलिकॉप्टर स्ट्रोक त्यानं लगावलाय आणि चेंडूला फेकून दिलाय. लॉंग ऑनच्या वरतून येणारा हा धमाका सिक्सर. परेश कडकेच्या बॅटमधनं तब्बल 3रा षटकार आपण पाहिला आणि षटकारानं धाव संख्येला वेग येतोय. संघ जाऊन पोहोचलेला आहे तो मात्र 23 या आकड्यावरती. काय फलंदाजी पाहायला मिळतंय. काही करा पण गुणवान पूर्ण करा. ज्या क्षेत्रात तुम्ही जाल त्यात जीव होता आणि सर्वोत्तम खेळी करून दाखवा. अप्रतिम दर्जाची खेळी. इथून मात्र चेंडूला सन्मान दिलाय. चांगल्या चेंडूला सन्मान देणं आणि खराब चेंडूवर फटकेबाजी करणं ही चांगल्या क्रिकेटरची ओळख असते आदेश. आणि ती ओळख मात्र आपण पाहतोय परेश कडके याच्या माध्यमातून पाहायला मिळते. नक्कीच नक्कीच ज्याप्रमाणे त्यानं खेळ केलाय महत्वपूर्ण मॅच मध्ये. कारण की त्याची इनिंगचा विचार केला 8 बॉलवरती त्यानं 22 धावा कुठल्या 3 षटकार त्याच्या बॅटमधनं आल्यात आणि संघाला नेऊन ठेवलेला आहे तो 24 या आकड्यावरती. चांगली बॅटिंग. अजून या षटकातील 2 चेंडूंचा खेळ बाकी असताना आपल्याला पाहायला मिळते समीकरण. येणारे 20 बॉल आणि 34 धाव संख्येची गरज आहे या मॅच मध्ये. नक्कीच दोन्ही संघांकडे प्रेशर असेल कारण येणारे 20 चेंडू आणि विजयासाठी अजूनही 34 धावांची आवश्यकता असेल. अजूनही गोलंदाजी चांगली झाली तर सामना नितलस संघाच्या बाजूने झुकू शकतो. कारण अजून आपण पाहिलं तर सलामीची जोडी अजून मैदानामध्ये उपलब्ध. परेश कडके आणि सुमित डोंगरे चांगला खेळ दाखवत असताना
नक्कीच कमबॅक करायचं असेल तर ही जोडी फोडणं तितकंच महत्वपूर्ण. खोलोपतीचा बॉल फेकण्याचा प्रयत्न केला, आपल्याच फॉलोथ्रोमध्ये चेंडूची अडवणी झाली आहे आणि ते डॉट बॉलची सांगता झाली आहे. एक डॉट बॉल महत्वपूर्ण कामगिरी करून जाईल तो मात्र संग्राम 11 नितलस टीमला, आणि अशीच काही ते मात्र गोलंदाजी त्यांना साकारावी लागेल या मॅचमध्ये. शेवटचा बॉल बाकी असताना प्रमोद पाऊशे बॉलिंग ट्रॅकवरती. तर नक्कीच आपण विचार केला या षटकामध्ये एक षटकार जरूर लगावला, मात्र येणाऱ्या 2 चेंडूत फक्त एक धाव खर्च केली आहे. कमालीचं कमबॅक. फुल टॉस बॉल होता, इथे मात्र संधी प्राप्त झाली होती, मात्र पंचांचा डिसिजन येतोय वाईड बॉल. या बॉलवरती नेहमीच मोठे फटके येताना मी पाहिलेत, मात्र सुमित धोंगडे इथे मात्र मिस करताना चेंडू पाहायला मिळाला, कारण की हा गाजलेला खेळाडू आणि आता मात्र त्याच्याकडनं ही अपेक्षा नव्हती. मात्र यावेळी नशीब बलवंत मी म्हणेन ती मात्र गोलंदाज प्रमोद पावशेचं, कारण की हा बॉल वाईट आणि धावसंख्या 1 वाढेल. संघ जाऊन पोहोचलाय 25 या आकड्यावरती. शेवटचा बॉल प्रमोद पावशी सज्ज झालाय. यावेळीचा बॉल समोरच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहे त्या क्षेत्रामध्ये 5 येतं, मात्र काय घडेल, चेंडूची अडवणी केली आहे, तोपर्यंत दुसरे धावेसाठी पलटलेत आणि 2 धावा इथे चपलाईनं कंप्लीट झाल्यात. 2 धावा इथे कंप्लीट होतात. षटक क्रमांक दुसरं झालं समाप्त आणि 2 षटकानंतर धाव फलकावरती धाव संख्या लागली आहे ती 27 धावा धाव फलकावरती. हॅलो. तर या दरम्यान आपण पाहतो व्यासपीठावरती किरणजी पाटील पनवेल समालोचक असोसिएशनचे अध्यक्ष यांची या ठिकाणी उपस्थिती लाभलेली आहे. थोड्याच वेळा त्यांचंही आपण समालोचन ऐकूया. जाऊया पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्समध्ये. थँक्यू सो मच संतोष दादा. इथे मात्र आगमन झालंय आमच्या पनवेल क्रिकेट समालोचक असोसिएशनचे अध्यक्ष किरणजी पाटील यांचं शुभागमन झालंय. त्यांचं देखील स्वागत आहे आणि मंचावर उपस्थित सर्व मान्यवरांचं मी शब्द सुमनाने पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतोय. मॅच खूप रंगात आली मित्रांनो, कारण 8वा चेंडू आणि विजयासाठी तब्बल 31 धावांची आवश्यकता. करो या मरो का मुकाबला. काय म्हणशील आदेश? येणारे 8वा चेंडू विजयासाठी 31 धावांची आवश्यकता. येणारे 18 बॉल 31 धावसंख्येची गरज असताना आता मात्र 10.33 सरासरी इथे गाठायचे आणि अशा परिस्थितीला येणाऱ्या गोलंदाजाला आता मात्र इकॉनॉमिकल स्पेल हातलावं लागेल. ज्या प्रकारे रॉयल कोलंबोलीच्या 2 गोलंदाजांना किमया साधली, कारण की 2 षटकामध्ये भरपूर मोठा स्कोर इथे उभारला होता आणि त्या परिस्थितीला मात्र दोन्ही गोलंदाजांनी अवघ्या 2 षटकामध्ये 6 धावा खर्च केल्या होत्या आणि तीच काही गोलंदाजीचं पुनरागमन आता मात्र करावं लागेल येणाऱ्या गोलंदाजाला. नक्कीच तशाच प्रकारची गोलंदाजी करावी लागेल. सचिन मडवी वैयक्तिक पहिलं आणि सांघिक 30 शतक घेऊन आलाय. सचिन मडवी कमबॅक करावं लागत. ज्या प्रकारे कमबॅक केलं होतं गोलंदाजी करत असताना रॉयल कोलंबोलीच्या गोलंदाजांनी त्या प्रकारची कमबॅक करायला लागेल. इथून मात्र संग्राम 11 नितलं संघाच्या गोलंदाजांना येणारे 18 चेंडू आणि आपण पाहतोय विजयासाठी 31 धावांची आवश्यकता. 18 बॉल 31 धावा गोलंदाजी मार्क वरती येतोय सचिन मडवी, उमरोलीचा हा खेळाडू. ज्या प्रकारे त्याची गोलंदाजी राहिली, नेहमीच चांगली दर्जेदार गोलंदाजी, स्विंग आक्रमण त्याचं नेहमीच पाहिलंय, मात्र या मॅच मध्ये त्याला चांगली गोलंदाजी साकारावी लागेल. परेसाठी हा बॉल चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक जज करतोय. बबुल भगत चेंडू खाली आलाय, झेल टिपला जातोय आणि विकेटचं होईल पतन. पहिला धक्का इथे मात्र मिळत असताना रॉयल कोलंबोली या संघाला फलंदाज परेश कडके बॅक टू द डगआउट. धावांची बहारदार खेळी करत असताना परेश कडके मात्र पॅव्हलियनच्या रस्त्याने परततोय. तर नवीन फलंदाज आपण मैदानामध्ये पाहतोय साहिल गोसावी. तर नक्कीच नवीन फलंदाज येतोय. अंडर 19चा हा फलंदाज. गोलंदाजी तर खूप सुरेख केली आहे, फलंदाजी कशा प्रकारे करेल, कारण आपण पाहतोय 17 चेंडू आणि विजयासाठी 31 धावांची आवश्यकता. साहिल गोसावी भंगारपाड्याचा हा खेळाडू. ज्याप्रमाणे आपण पाहिल्यानंतर गोलंदाजी फेकत असताना दमदार गोलंदाजी त्यानं साकारली, मात्र आता फलंदाजीमध्ये त्याला चांगलं योगदान द्यावं लागणार आहे, कारण की समीकरण उरलं. येणारे 17 बॉल 31 धावसंख्येची गरज आणि या क्षणाला स्विंग आक्रमण
करत असताना सचिन मडवीनं घेतलेला विकेट महत्त्वपूर्ण होता, कारण की परेश कडके पूर्णपणे मैदानामध्ये सेट झाला होता आणि त्याच्या बॅटमधनं 3 मोठे फटके धमाके आपण पाहिले आणि त्या खेळाडूला थांबवण्यात आता मात्र यश मिळालं सचिन मडवी नामक गोलंदाजाला. मात्र इथून कमबॅक करावं लागेल. स्ट्रॅकेन एंडवरती डावकुऱ्या हाताचा फलंदाज साहिल गोसावी पाहायचे तर मात्र कशा पद्धतीनं क्रिकेट दाखवेल या मॅच मध्ये. डावकऱ्या हाताचा फलंदाज इथून मात्र पाहायचं आहे कशा प्रकारे एक फलंदाजी करेल. गोलंदाजी अप्रतिम दर्जाची सचिन मडवी कमबॅक केलंय, खूप छान कमबॅक केलंय सचिन मडवी नामक गोलंदाजानं. उंबरवली संघाला रिप्रेझेंट करतो, मात्र इथून खेळतोय संग्राम 11 नितलज संघाकडून. अप्रतिम दर्जाची गोलंदाजी, 2 चेंडू 1 विकेट, अजून एकही धाव खर्च केलेली नाहीये. अशा प्रकारचीच गोलंदाजी करावी लागेल. नक्कीच ज्या प्रकारे त्यानं गोलंदाजी केली आहे, धावा थांबवण्याचा प्रयत्न त्यानं केला. यावेळचा बॉल टॅप करण्याचा प्रयत्न, तोपर्यंत सिंगल धाव इथे कन्वर्ट झाली आहे. सिंगल आणि डबल वरती आता मात्र कॉन्सन्ट्रेट करताना पाहायला मिळतंय. ज्या प्रकारे 2 षटकामध्ये हल्ले चढले त्यानंतर गोलंदाजी इकॉनॉमिकल राहिली, तसेच काही पद्धतीचा हा सामना मैदानामध्ये रंगताना आपल्याला पाहायला मिळतोय. आणि सचिन मडवीचं कौतुक करावं तेवढं कमी असेल, कारण की त्यानं एक महत्त्वपूर्ण विकेट आणि अवघी एकच धाव खर्च केली आहे या 3 बॉलवरती. एक चांगला स्पेल येत असताना, कारण की या षटकाची नेहमीच गरज होती मी म्हणेन ती मात्र संग्राम 11 नितलज टीमला. करमरच्या परिस्थितीमध्ये यावेळी दमदार गोलंदाजी साकारत असताना उमरोलीचा हा खेळाडू सचिन मडवी आपल्या नावाची दहशत दाखवत असताना गोलंदाजी ट्रॅकवरती तो सज्ज झालाय. चांगली बॉलिंग आता मात्र स्टॅक एंड वरती आलाय सुमित ढोंगडे, जो संघाचा संघनायक आहे. त्याच्या खांद्यावरती जिम्मेदारी भरपूर मोठी आहे. संघाला आता मात्र अडचणीमधून बाहेर काढण्याची क्षमता त्याच्यामध्ये आहे आणि ती क्षमता आता मात्र त्याला दाखवावी लागेल. 2 वर्ष चॅम्पियन असलेला हा संघ. रॉयल कलंबली चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षणाचं जाळं रचलं आणि झेल टिपला जातोय. विकेटचं होईल पतन. सुमित धोंगडे नामक फलंदाज बॅक टू द डगआउट. मॅच मध्ये ते ट्विस्ट. पाहायला मिळालंय. अप्रतिम दर्जाचं क्षेत्ररक्षण आपण पाहिलंय. कमबॅक कसं असावं हे दाखवून दिलंय. गोलंदाज पाहतोय आपण सचिन मडवी. 4 चेंडूंचा खेळ संपलाय आणि फक्त 1 धाव खर्च करत 2 गडी बाद केलेत. जबरदस्त स्पेल. कौतुक करावं तेवढं कमी. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्यात सचिन मडवीसाठी. ज्या प्रकारे गोलंदाजी त्यानं केली आहे, जबरदस्त गोलंदाजी इथे पाहायला मिळते. मॅच आता मात्र कुशल मुवमेंटला येऊन ठेपली आहे, कारण की टर्निंग पॉइंट षटक येत असताना संग्राम 11 नितलज टीमच्या बाजूनं सचिन मडवीचा हा स्पेल. तर नक्कीच आपण ऑन स्क्रीन पाहतोय येणारे 14 चेंडू आणि विजयासाठी 30 धावांची आवश्यकता. PTC लाईव्ह च्या माध्यमातून मॅच बघत असणाऱ्या सर्व प्रेक्षकांचं पनवेल क्रिकेट समालोचक असोसिएशन तर्फे हार्दिक स्वागत. आणि घेऊन चलते पुन्हा एकदा मैदानाकडे. नवीन आलेला फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते अक्षय सारोडे. आता मात्र त्याच्या खांद्यावरती जिम्मेदारी आहे. मात्र सचिन मडवी काय चांगला स्पेल राहिला या मॅच मध्ये. ज्या प्रकारे संघनायकानं त्याच्यावरती विश्वास दाखवला, त्या विश्वाला सार्थ अशी कामगिरी त्यानं केली आहे. कारण की आता मात्र समीकरण उरलंय. येणारे बॉल असतील 14 आणि 30 धावसंख्येची गरज. मॅच मध्ये आलाय ट्विस्ट. नक्कीच 14 चेंडू 30 धावांची आवश्यकता. दोन्हीही नवीन फलंदाज मैदानामध्ये. सेट बॅट्समन मात्र तंबूचे आसव्याला परतलेत. आता नवीन फलंदाज पाहतोय आपण अक्षय सारोदे आणि त्याची साथ निभावतील नॉन स्ट्राईक एंडला फलंदाज साहिल गोसावी. या षटकातील पुढील चेंडू टाकण्यासाठी सज्ज सचिन मडवी. काय गोलंदाजी मित्रांनो, अतिशय लाजवाब टिच्चन मारा करतोय PPL सीझन 3 मध्ये. एक चेंडू हवेमध्ये. इथून मात्र प्रयत्न केला जातोय, प्रयत्न करतोय सफल. अजून एक विकेटचं पतन. संधी मिळते DJ श्री साऊंड सिस्टीम प्रशांत. अप्रतिम अतेश गोलंदाजी, अप्रतिम दर्जाची गोलंदाजी आपण पाहतोय.
इथून मात्र कमबॅक केलंय, कमबॅक करावं लागेल असं म्हटलं होतं, इथून मात्र कमबॅक केलंय. गोलंदाज आपण पाहतोय सचिन मडवी, काय गोलंदाजी, भेदक मारा, 3 गडी बाद केलेत आणि आता मात्र येणाऱ्या चेंडूवरचा विकेट घेतला तर या संपूर्ण टुर्नामेंटमधील 4 क्रमांकाचे हॅट्रिक घेण्यात यश प्राप्त करतो की नाही हे पाहायचं आहे. गोलंदाज सचिन मडवी, आतापर्यंत 3 गोलंदाजांनी हॅट्रिक घेण्यात यश संपादित केलंय. हा गोलंदाज आदेश चौथा ठरेल का? नक्कीच नक्कीच ज्या प्रकारची गोलंदाजी राहिली, मात्र मी क्षेत्ररक्षकाचं करेल कौतुक, ज्याप्रमाणे क्षेत्ररक्षण केलं ओमकार पाटील नितलस 6 गेलेलो आणि त्यानं टिपलेला झेल यावेळी महत्त्वपूर्ण राहिलं या मॅचमध्ये. हॅट्रिक चंबोट्यावरती येऊन टिपलाय सचिन मडवीचं करेल कौतुक, ज्याप्रमाणे त्यानं गोलंदाजी केली आहे. ऑन हॅट्रिक स्टॅकेनवरती रितेश पाटील, बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज झालाय सचिन मडवी. मित्रांनो, गोलंदाजी आवडली असेल तर नक्कीच टाळ्या वाजवून या गोलंदाजाचं स्वागत करा. ऑन हॅट्रिक सचिन मडवी, त्याचा फेस करणार फलंदाज रितेश पाटील. या वेळचा बॉल चेंडू बॅटचा संपर्क नाही आणि डॉट बॉलची सांगता एकदा जोरदार टाळ्या या गोलंदाजासाठी. अप्रतिम षटक, अवघे 1 धाव आणि 3 सफलता प्राप्त केल्या आहे उमरोलीचा हा खेळाडू सचिन मडवी. पगडे साहेब, माजी नगरसेवक आणि ज्येष्ठ भारतीय जनता पार्टी कार्यकर्ते नेते यांची या ठिकाणी उपस्थिती लाभलेली आहे. त्यांचं मनपूर्वक स्वागत करूया आपण या पनवेल प्रीमियर लीग 2023 मध्ये. तर येते आहेत जयवंत पगडे साहेब, यांचं मनपूर्वक स्वागत. वेलकम वेलकम. जयंत पगडे साहेब आलेल्या सर्व पाहुण्यांचं मनाच्या अंतःकरणापासून आभार आणि स्वागत देखील करतोय. त्याचबरोबर पनवेल समालोचक असोसिएशनचे बॅकबोन बाळूदादा भोईर यांचं देखील इथे शुभागमन झाले. त्याचबरोबर आमचे साथी गुणलेखक मित्र ज्यांना प्रेम यांना मोलाची साथ मिळते असे आमचे अजय वर्तेकर यांचं देखील इथे शुभागमन झालंय. त्याचबरोबर मंचावर उपस्थित सर्व पाहुण्यांचं शब्द सुमनाने मी सहर्ष स्वागत करतोय. थोडासा हाय व्होल्टेजवाला मुकाबला आपण पाहतोय. 12 चेंडू 30 धावांची आवश्यकता. पंच देखील इशारा करतायत, चला फिल्डिंग वाली टीम सामना सुरू करायचा आहे. येणारे 12 चेंडू विजयासाठी 30 धावांची आवश्यकता आहे आणि 15च्या सरासरीने धावसंख्या बनवायची आहे. ती कशा प्रकारे बनवेल रॉयल कोलंबोली संघ आणि त्यासाठी रोखण्यासाठी सज्ज असेल का नितलसचा संग्राम 11 नितलस संघ? नक्कीच नक्कीच ज्या प्रकारे इथं मॅच कुशल मुवमेंटला येऊन टेपली, कारण की येणारे 12 बॉल 30 धावा महत्वपूर्ण मॅच मध्ये दोन्ही संघ संघर्ष करताना आपल्याला पाहायला मिळतात. ज्या प्रकारे आता ज्याची उपस्थिती लाभली ती प्रकाश नाना पाटील मानगर यांची उपस्थिती लाभले, त्यांच्या वतीने स्पर्धेला यस महेंद्र. तर नक्कीच ज्या मान्यवरांचं इथं शुभागमन झालंय त्यांच्या माध्यमातून आपण पाहतोय फलंदाज, गोलंदाज आणि क्षेत्ररक्षक यांच्यासाठी आकर्षक तब्बल 10,000 रुपये किमतीच्या आकर्षक गोल्डन ट्रॉफीज. खूप खूप धन्यवाद. त्यांसोबत सुजित पाटील पाटणोली, रक्षित आयुर्वेदिक घरगुती उपचार, स्वतः घरी आयुर्वेदिक उपचाराचं मेडिसिन बनवतात, फेस क्रीम बनवतात आणि त्यांच्या माध्यमातून एक मराठी माणसाचं व्यवसाय सुरू करण्यासाठी त्यांनी प्रयत्न केला आहे. नक्कीच अवश्य भेट द्या. रक्षित आयुर्वेदिक फेस क्रीम घेऊन चालतोय मैदानाकडे. येणारे 12 चेंडू विजयासाठी 30 धावांची आवश्यकता. साहिल दरे पुन्हा एकदा सज्ज. साहिल दरेचा हा बॉल इथे मात्र भरपूर चांगला फेकला होता. रनआउटची संधी ते प्राप्त झाली होती, मात्र क्रीज मध्ये सुरक्षित. मात्र पंचांचा इशारा येते व्हाईट बॉल. व्हाईट +1 अशी धावसंख्या वाढेल. संघाची धावसंख्या धाव फलकावरती जाऊन पोहोचली ती 30 या आकड्यावरती. आणि आता मात्र समीकरण उरलं. येणारे 12 बॉल आणि करायचे त्या मात्र 28 धावा. साहिल दरे नितलस हा खेळाडू वेगवान तेज तरार गोलंदाज युवा खेळाडू आहे. मात्र यावेळी या मॅच मध्ये टर्निंग पॉइंट त्याला षटक घातलायचं. या अशा परिस्थितीला मात्र काय घडेल या मॅच मध्ये साहिल दरेच्या माध्यमातून? एक चेंडू खूप महत्वाचा असेल, कारण इथून मात्र मी नेहमी म्हणतोय की हरलात तर 365 दिवस वाट पाहावी लागेल. एका साईडला रॉयल कोलंबोली तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय राहुल कटे यांचं संग्राम 11 नितलस.
सचिन मडवीचा षटक खूप काही सांगून गेला नितलस टीमला, कारण की ज्या प्रकारे त्यानं षटक हाताळलं त्यानंतर आता मात्र 12 बॉलवरती 30चं समीकरण असताना मात्र वाईट बॉल फेकला गेला. मात्र यावेळी चांगली गोलंदाजी साकारावी लागेल साहिल दरेला या मॅच मध्ये. गोलंदाज सज्ज होते. यावेळचा बॉल चेंडू बऱ्याच कालावधीत विसवलाय स्वतः गोलंदाज चेंडू खाली जज करतोय. जजमेंट झालंय चांगला आणि विकेटचं होईल पतन. धक्का क्रमांक 4 मैदानातून बाहेर होईल. फलंदाज रितेश पाटील बॅक टू द डगआउट. प्रकारची सुरुवात तिसऱ्या आणि चौथ्या षटकामध्ये रॉयल कोलंबोली संघानं केली होती, तशाच प्रकारची सुरुवात इथून मात्र संग्राम 11 नितलस संघाकडून झाले. अप्रतिम दर्जाची सर्वोत्तम गोलंदाजी इथून मात्र पाहायला मिळतोय. पहिला चेंडू खराब केला, 1+1 2 धावा खर्च केल्या. तिथून मात्र पुन्हा एकदा कमबॅक केलाय. खूप फास्ट पद्धतीचा चेंडू होता आणि साहिल दरे पुन्हा एकदा कमबॅक करून देते आपल्या संघासाठी. येणारे आपण पाहतोय 11 चेंडू आणि विजयासाठी तब्बल 28 धावांची आवश्यकता. हॅलो, अतिशय रंगतदार सामना आपल्याला पाहायला मिळतोय, कारण कमी धावसंख्येचा सामना असं वाटलं की रॉयल कोलंबोली संघ हा दर्जेदार सुरुवातीने मात्र सामना जिंकेल की का अशी परिस्थिती होती. मात्र सचिन मडवीने सामना खऱ्या अर्थाने फिरवलाय आणि इथं एक स्मित असे उमटले खऱ्या अर्थाने. शरद पावसे असतील आणि धर्माशेठ पावसे असतील, त्याचबरोबर आमचे बाहेशेठ असतील आणि शैलू पावसे असतील, यांच्यावर मात्र या ठिकाणी आपण पाहतोय एक स्मित असं उमटताना आपल्याला पाहायला मिळतोय. नक्कीच नक्कीच भाया शेठ यांना कोण विसरेल, ज्यांच्या माध्यमातून सलग 2 वर्ष जनरेटरची आम्हाला सुविधा उपलब्ध करून दिली. त्यांचं देखील मी पुन्हा एकदा मनाच्या अंतःकरणापासून आभार व्यक्त करतोय. वार पे पलटवार मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. ज्या प्रकारचा खेळ होत असताना आपल्याला पाहायला मिळतंय. साहिलचा हा बॉल चेंडूला टॅप करण्याचा प्रयत्न, तोपर्यंत सिंगल धाव येथे कन्वर्ट झाली आहे. नवीन आलेला खेळाडू होता गजानन बोराडे, कलंबोली कोलनीचा खेळाडू बोडरे. गजानन बोर्डे हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. त्याच्या माध्यमातून 1 धाव इथे कन्वर्ट झाली आणि आता मात्र समीकरण उरलं. येणारे बॉल असतील 10 आणि गरज असणार आहे ती मात्र 27 धावसंख्येची. साहिल दरेचं करेल कौतुक, ज्याप्रमाणे त्यानं आता शतक हाताळायला सुरुवात केली आहे. अविस्मरणीय षटक, कारण की या षटकाची इथे मात्र भरपूर चांगली गरज आहे संग्राम 11 नितलस या संघाला. नक्कीच जर जिंकायचं असेल तर लढावं लागेल. दोन्ही संघांना आम्ही इथून मात्र शुभेच्छा देत होतो, पण कशा प्रकारे खेळ करतील अजूनही सामना दोन्ही संघाच्या बाजूने बरोबरीने आहे, कारण येणारे 10 चेंडू आणि विजयासाठी तब्बल 27 धावांची आवश्यकता असेल. चला पंच इशारा करतायत, सामना चालू करायचा आहे. चला स्पीड अप करणं गरजेचं असेल. साहिल दरे बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज झालाय. समोर साहिल गोसावी. साहिलसाठी हा बॉल आउट साइड ऑफ स्टंप. पंचांचा इशारा येते वाईट बॉल. या षटकामध्ये एक्स्ट्रा धावा खर्च होताना आपल्याला पाहायला मिळतात. मात्र सर इथे पाहिलं ना तर 1-1 धाव महत्वपूर्ण आहे. अशा परिस्थितीला या लेनची गरज नाहीये मी म्हणेन या मॅच मध्ये. नक्कीच समीकरण बदलतोय. 1-1 चेंडू 1-1 धाव खूप महत्वाची असेल दोन्ही संघांच्या बाजूने, कारण एका साईडला आपण पाहतोय रॉयल कोलंबोली, दुसऱ्या साईडला आपण पाहतोय संग्राम 11 नितलस. दोन्ही संघांच्या मध्ये ही सुरू असलेली लढाई आणि ही लढाई कोण जिंकेल येणारा काल आणि वेळ ठरवेल. येणारा 10 चेंडू विजयासाठी 26 धावांची आवश्यकता. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न जरूर केलाय. चेंडू हवेत आणि चेंडू जातोय. इट्स अ बिग हिट. PPL षटकार. संघाची धुराच्या गोलंदाजाने साहिल गोसावीने सांभाळली होती, तोच आता फलंदाजी करत असताना आपल्या संघाचा डाव सावरत असताना इथून मात्र षटकारांशी धावा लागतात. 10 फलकावर 38 धावा 4 विकेटच्या मोबदल्यात. येणारे 9 चेंडू आणि विजयासाठी 20 धावांची आवश्यकता असेल. नक्कीच नक्कीच ज्या प्रकारे इथे मात्र फटकेबाजी चालू आहे, गोलंदाजीमध्ये दमखम दाखवला. त्यानंतर साहिल गोसावी आता मात्र हवाई हल्ले चढवताना आपल्याला पाहायला मिळतंय आणि हा षटकार खूप काही सांगून जाते. चला इथे मात्र ती गाडी बाजूला काढायची आहे. नक्कीच आपण पाहतोय गाडीची लाईट बंद करायची. खेळाडूंना त्रास होतोय. विनंती असेल गाडीच्या मालकाला. इथून मात्र खूप चांगला सामना प्रेक्षकांच्या भेटीला आलाय. एका साईडला आपण पुन्हा एकदा बोलतोय रॉयल कोलंबोली आणि संग्राम 11 नितलस. गेम ऑन.
गोलंदाज सज्ज. साहिल दरेचा हा बॉल बॅक टू बॅकचा दुसरा धमाका. फलंदाज साहिल गोसावी ऑन द फायर. सिक्सर. हा खेळाडू एकता बंगालपाडा संघाकडून खेळत असतो. आज मात्र सुमित तोंगडे यांनी घेतलेल्या विश्वासाला तो पूर्णपणे उतरलाय. गोलंदाजी अप्रतिम आणि फलंदाजीमध्ये बॅक टू बॅक 2 षटकार. नक्कीच नक्कीच. मागचे 2 बॉल इथे मात्र पाहिले ना तर शटअप लाईनचे फेकले गेले. यावेळची लेन इथे मात्र भरपूर चांगली इथे पाहायला मिळते. पंच सरळ नजरेने पाहतात मात्र यावेळी इशारा येतोय वाईड बॉल. थोडासा दबाव तंत्र मैदानाच्या आतमध्ये. मात्र या क्षणाला चांगल्या लेननं गोलंदाजी व्हायला हवी आहे, कारण की साहिल मध्ये सुद्धा भरपूर मोठी क्षमता आहे चांगली गोलंदाजी करण्याची. मात्र यावेळी या षटकामध्ये 3 वाईड बॉल इथे फेकले गेले आणि 2 एक्स्ट्रा तर व्यासपीठावरती ज्यांची उपस्थिती लागलेली आहे पनवेल महानगरपालिकेचे माजी नगरसेवक जयवंशी पगडे यांची उपस्थिती लाभलेली आहे. त्यांचं आम्ही पनवेल प्रीमियर लीग 2023 मध्ये मनपूर्वक स्वागत करीत आहोत. नक्कीच संतोष दादा, आपण पाहिलं तर 3 अवांतर चेंडू आणि तब्बल त्या 3 चेंडूनं 5 धावा खर्च केलात. गोलंदाज साहिल दरे आणि मागील 2 चेंडूवर बॅक टू बॅक 2 षटकार. अतिशय सुंदर फटका तडाखा दिलाय गजानन बोर्डे यांच्या माध्यमातून. आलाय बिग बिग हिट षटकार. मिळाली आणि स्ट्राईक रोटेट झाल्यानंतर आदेश आपण पाहिलं गजानन स्ट्राईकला आला आणि त्यांनी देखील पूर्णपणे चेंडू खोदून काढलाय. चेंडू भिडकावून दिला सीमा पार. या 6 धावेनी संघ पोहोचतोय 52 या धावसंख्येवर. सलामीची जोडी जेव्हा फुटली आऊट झाले थोडीशी निराश होते, कारण गोलंदाजी खूप चांगली झाली होती मागच्या सचिन मडवी नामक गोलंदाजाची. इथून मात्र पुन्हा एकदा बिग हिट करण्याचा प्रयत्न. चेंडू जातोय 1 टप्पाने सीमा पार. PPL 1 बाउन्स चौकार. देश आपण पाहिलं सामना होता कुठे आणि सामना आलाय कुठे. खूप चांगली फलंदाजी मागच्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळाली. एका बाजूला साहिल गोसावी तर त्याची साथ देत असताना तेवढीच चांगली फलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली गजानन यांची. तब्बल साहिल आपण पाहतोय 4 चेंडू 13 धावसंख्येवर खेळतोय, तर गजानन बोंडवे खेळतोय 3 चेंडू 11 धावा. इथून मात्र समीकरण बदललंय. जिथे आपण समीकरण पाहिलं होतं 12 चेंडू 28 धावांचं, तिथे मात्र समीकरण येऊन पोहोचलंय 6 चेंडू 2 धावा. म्हणजे मागचं शतक तब्बल 26 धावांचं खर्च केलं होतं. 28 धावांचं 28 धावा खर्च झाल्या. इथे मात्र आपण पाहिलं तर कर्णधारानं ज्या प्रकारे जिम्मेदारी दिली होती साहिल दरे नामक गोलंदाजावरती ती सार्थ ठरू शकली नाहीये. आणि आता मात्र संगणकाकडनं मोठी चूक झाली की काय असा प्रश्न निर्माण झालाय. तर मात्र संग्राम 11 नितलस संघाच्या खेम्यामध्ये. तर नक्कीच ज्या विश्वासाने गोलंदाजी दिली पण 28 धावा आपल्या शतकामध्ये खर्च केल्या. 15.00 ची सरासरी राखायची होती, मात्र ते शक्य नाहीये. अशक्य ते शक्य करून दाखवलंय. फलंदाज आपण पाहतोय साहिल आणि गजानन रॉयल कलंबोलीचा डाव सावरण्यासाठी हे फलंदाज आले आणि इथून मात्र विजयाच्या दिशेने वळत असताना आपण पाहतोय येणारी 6 चेंडू विजयासाठी फक्त आणि फक्त 2 धावांची आवश्यकता. गोलंदाज सज्ज. टर्निंग पॉइंट षटकामध्ये मागडी गोलंदाजी राहिली. मात्र यावेळचा बॉल विजयीचा फटका येतोय चौकार आणि सामना इथे फिनिश झालाय. रॉयल कोलंबोली संघ पुढच्या फेरीमध्ये क्वालिफाय होताना आपल्याला पाहायला मिळतंय. अभिनंदन करू या रॉयल कोलंबोली टीमचं. पनवेल प्रीमियर लीग सीझन 3 पर्व 3रं आहे आणि 3ऱ्या रात्रीमधील आजची ही 6वी रात्र आहे. या मंचावरती या स्टेजवरचे जे पाहुणे जे मान्यवर उपस्थित झालेत त्या सर्वांचा आम्ही मनाच्या अंतःकरणापासून आभार मानत आहोत.
आणि ज्या प्रकारे मैदानामध्ये मॅच झाली अगदी जबरदस्त मजा आली या मॅचमध्ये. प्रत्येक दिवशी प्रत्येक रात्रीमध्ये अगदी ठसन मॅचेस आपल्याला बघायला मिळतात. खूप अगदी बॅलन्स मॅचेस बघायला मिळाल्या आहेत. मात्र यावेळी आता मंचावरती मी विनंती करतोय, स्टेजवरती आमचे पाहुणे आहेत. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच होईल, त्यानंतर टॉसचा बॉस होईल आणि तदनंतर पाहुण्यांचा सत्कार, असे 3 कार्यक्रम आता आम्ही पुढे घेणार आहोत. तर सर्वप्रथम एक कॉमेंट्री बॉक्समध्ये विनंती करतोय की या मॅचचा मॅन ऑफ द मॅच आपण सांगायचं आहे. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ठरलाय साहिल गोसावी, ज्यानं जबरदस्त खेळ केला. 5 बॉलवरती त्यानं धावा उभारल्या, त्या मात्र 17 आणि तब्बल 4 धावा देत 1 विकेटचं पतंग गेलं. असा हा खेळाडू साहिल ठरतो या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. तर मी विनंती करतोय मान्यवरामध्ये सन्माननीय जयवंत फडके सर, जयवंत पगडे सर, माजी नगरसेवक, आणि विलास फडके सर, रायगड जिल्हा परिषद सदस्य विहिगर, या दोन्ही मान्यवरांना विनंती करते की आपण मॅन ऑफ द मॅचचं हे बक्षीस देण्यासाठी यायचं आहे. त्यानंतर चेतन पाटील, प्रकाशदादा पाटील मानगर, 5 बक्षिसं आहेत, त्यामुळे 5 मान्यवरांना इथे यावे लागेल. मिथुन दादा पाटील यांना पण मी विनंती करतो की आपण देखील यायचं आहे. मायरा स्पोर्ट्ससाठी जे आमचे महेश स्पोर्ट्स, मायरा स्पोर्ट्सचे सर्वेसर्वा महेश दादा कोळी यांच्याकडून कॅप आहे. त्यानंतर ब्रँडेड घड्याळ, गॉगल, ट्रॉफी, इनर, अशी 5 बक्षिसं आहेत. तर मॅन ऑफ द मॅच या मॅचचा जो ठरलाय त्यानं मॅन ऑफ द मॅचचं बक्षीस घेण्यासाठी यायचं आहे. साहिल गोसावी, साही गायकवाड ओवले यांच्याकडून साहिल गोसावीसाठी 500 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे, ते देखील त्यांनी घेण्यासाठी लगेच यावंच आहे. व्हॉट अ बॅटिंग, म्हणजे असं वाटलं होतं की सामना रॉयल कलंबोलीच्या हातातून निसटलाय की काय, मात्र या मॅच मध्ये आपला तडाखा दाखवलाय, आपला जलवा दाखवलाय. अंडर 19चा हा विध्वंसक विस्फोटक फलंदाज साहिल गोसावी, मॅन ऑफ द मॅच. तर मॅन ऑफ द मॅचचं बक्षीस आपण बघ, घड्याळ आहे, त्यानंतर कॅप आहे, आय ऑप्टिक्स कडून गॉगल, ट्रॉफी, कॅप घालायची आहे साहिलसाठी. याच दरम्यान आमचे राजेंद्रदा पाटील यांचं स्टेजवरती आगमन झालंय. दादांचं मी आभार मानत आहोत, वेलकम. आणि डॉक्टर अमित दादा पाटील यांना मी वेलकम करतो, त्यांनी देखील यायचं आहे. आणि AR पाटील हॉस्पिटलचे ते सर्व आहेत, त्यांना देखील मी विनंती करतो म्हणून हॉस्पिटल स्थानापन्न व्हायचं आहे. साहिल थांबायचं आहे, 1 मिनिट. मॅन ऑफ द मॅच मिळाली आहे, कसं वाटतं मॅन ऑफ द मॅच मिळाल्यानंतर? फर्स्ट टाइम आहे माझी मॅन ऑफ द मॅच PPL ला. 2-3 वर्ष केलं पण फर्स्ट टाइम आहे. मॅच अगदी अंडर प्रेशर होती. 12 बॉलमध्ये जवळजवळ 30 धावांची गरज होती. तुमचे मुख्य खेळाडू सुमित, त्यानंतर परेश तंबूमध्ये गेले होते. काय सांगितलं होतं कर्णधारांनी, मॅच तुला कशा प्रकारे खेळायची आहे? अंडर प्रेशर मॅच होती. असं मी प्रेशर कधी घेत नाही, फ्रीलीच केलतो. अरे वा, असं वेलकम. जास्त वेळ घेत नाही. चला, टॉस करण्यासाठी 2 कॅप्टन यायचं आहे. सुमित डोंगरे रॉयल कोलंबोली संघाचे आणि प्रथमेश कोहली. तर इथं मंचावरती मी विनंती करतोय, आधी पहिल्यांदा सन्मान होणार आहे, सत्कार होणार आहे. तर राजेंद्र दादा पाटील यांना सुद्धा विनंती आहे, आपण सुद्धा प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यावं. तसेच AR पाटील मल्टी स्पेशालिस्ट हॉस्पिटल, डॉक्टर अमित पाटील यांचं मित्रांनो खूप मोठं योगदान. 3 वर्ष सलग पूर्ण डॉक्टर टीमची सेवा AR पाटील हॉस्पिटलच्या वतीने देण्यात ज्यांचं मोलाचं सहकार्य लाभलंय ते डॉक्टर अमित पाटील आणि राजेंद्रदादा पाटील यांच्या सहकार्याचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करत आहोत. आणि ते टॉस होत आहे. टॉस होत आहे. येस, कॉल जिंकलाय प्रथमेश कोहली. यस प्रथमेश, आपण काय स्वीकारणार आहात? बॅटिंग करू आम्ही. आता डुअर डायची मॅच आहे, तुम्ही एक जिंकला ते घाललात, आता मात्र जिंकणं या ठिकाणी गरजेचं असणार आहे. तर काय चेंजेस असतील? चेंजेस तर कमिटीनुसार करायलाच लागतील. आम्ही 2 चेंज केलेले ऑलरेडी, आता 1 चेंज करू आणि कमिटीचा मान पण आम्ही राखू. जास्त वेळ घेत नाही, बेस्ट ऑफ लक असेल. सुमित, आपण खरं तर 2 वेळचे विजेते आहात, रॉयल थाट आहे आपला आणि विश्वास दाखवला होता. खऱ्या अर्थाने आपण म्हटलं तर तुझी बॅटिंग तर लागली नाही, मात्र परेशी थोडा अपयशी ठरला. त्यानंतर नवख्या फलंदाजाने जी मॅच जिंकून दिली त्याबद्दल काय म्हणशील?
नक्कीच, कारण एका प्लेअरवर नसते, कारण पूर्ण टीम खेळली तरच जिंकू शकतं. नक्कीच. मात्र समोरची टीम ही स्ट्रॉंग आहे. या टीमला अडवण्यासाठी काय प्रयत्न कराल? काय नाही, आम्ही नॉर्मल खेळू, कारण मगाशी मॅच झाली त्याने हरवलं आम्हाला, आता आम्ही त्यांना हरवण्याचा प्रयत्न करू. नक्कीच. नेहमी तुम्ही नॅचरल खेळ करत असता. बेस्ट ऑफ लक असतील आपल्याला. आणि मान्यवरांचा आपण आता सत्कार करणार आहोत. मी सचिन दादा वास्कर तसेच